मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. भैरवीने मात्र त्या दिवशी भांग पिली होती, पण तिच्या अंगात जेवढी काही नशा होती, पण तिने जगन्नाथ आणि सारंगचं बोलणं ऐकलेलं असतं की सावलीच्या नशिबामध्ये संतती विरहाचा योग आहे, की सावली कधीच आई होऊ शकणार नाही. भैरवीने मात्र हे टेबलच्या पाठीमागून ऐकलेलं असतं. तिच्या लक्षात येत नसतं मात्र मी काय ऐकलं आणि काय नाही. त्यानंतर ती मात्र त्या अनामिकाला म्हणू लागते की मला कळतच नाही, मी ताराची समजूत कशी काढू, तिच्या नशिबामध्ये ना माझं प्रेम नाहीच हे वाटतं. असं तसं बोलता बोलता तिच्या लक्षात येतं की हा जगन्नाथ आणि तो सारंग काय बोलत होता. त्या भैरवीने मात्र सत्य शोधून काढलं. अनामिकाला म्हणू लागली, अनामिका आता तू टेन्शनच घेऊ नको, मला सगळं काही लक्षात आलं आहे. त्या दिवशी जरी मी भांग पिले होते, पण माझ्या आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. भैरवी मात्र घरच्यांना सगळ्यांना सांगू लागते, या सावलीच्या पत्रिकेत बघून मी सांगते की सावलीच्या नशिबामध्ये ना संतती विरहाचा योग आहे आणि मीच त्यावर एक उपायही शोधून काढला आहे. तर जगन्नाथ म्हणू लागतो, उपाय आणि तुम्ही शोधून काढलाय? माझ्या मुलीसाठी तुम्हाला उपाय शोधून काढण्याची काहीच गरज नाही आहे. दुसरीकडे सावली मात्र खूप रडत असते. तिच्या रूममध्ये बसलेली असते. सारंग देखील तिची समजूत काढण्यासाठी तिकडे जातो. तर आता सारंग म्हणू लागतो की सावली हे बघ, तुझा तर तुझ्या विठुरायावर किती विश्वास आहे मला तर चांगलंच माहीत आहे. कारण तू बघ ना, आता देवाने आपल्या जेवढं काही नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे तेवढं आपल्यासोबत घडतं आणि आपल्याला ते मान्य पण करावं लागतं ना. बरं सावली, तू इतकी का खचून जाते, मला कळते, मी आहे ना तुझ्यासोबत. तर सावली रडतच म्हणू लागते की सारंग सर, मला फक्त तुम्ही एक गोष्टच सांगा, जगन्नाथजीने जे भागीत ठरवलं आहे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही, मला फक्त तेवढंच सांगा. आता त्यावेळी सारंगचं उत्तर हो किंवा नाही, तो मात्र आता कोड्यात पडलाय. त्याला कळत नसतं मी सावलीला मात्र कसं उत्तर देऊ आणि कसं नाही. हो जर म्हणलं तर सावली म्हणेल की तुमचा माझ्यावर विश्वास नाही. नाही जर म्हणलं तर सावलीला वाटत असन की जगन्नाथजीचं आत्तापर्यंत एकही भागीत खोटंच झालेलं नाही. भैरवी सगळ्या जणांना हॉलमध्ये सांगत असते, आजपर्यंत तुमचं कोणतंही भागीत खोटं ठरलं नसेल हे मला चांगलंच माहीत आहे, पण जे मला दिसतंय ना ते तुम्हाला अजिबात दिसत नाही आणि हे सगळं बघण्याची नजर ना फक्त माझ्याकडेच आहे. तर हे सगळं ऐकून त्रिलोता मला तर खूप मोठा धक्का बसतो. जगन्नाथ आश्चर्याने बघू लागतो. बाकीचे सगळे जणांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, सावली, राजकुमार आणि त्यावेळी सोहम आणि तारा देखील. पण भैरवी मात्र आनंदात असते. तरी पण बघूया येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला नक्की काय बघायला मिळतं, की हे सावलीच्या पत्रिकेत कुंडलीत जे काही लिहून ठेवलेलं आहे विठुराया ते काही सगळं पलटून टाकेल आणि सावलीच्या आयुष्यामध्ये एखादं बाळ तिला देईल आणि तिच्या नशिबामध्ये आई होण्याचं तिचं जे काही अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.